नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे रहिवास प्रमाणपत्र घरबसल्या कशा पद्धतीने काढायचं आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला तहसीलमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घर बसल्या तुमचं रहिवास प्रमाणपत्र काढू शकतो. त्याला डॉक्युमेंट्स काय लागतात, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. रहिवासी प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढायचं. आपल्याला गुगल क्रोम यायचं. गुगल क्रोम आल्यानंतर आपले सरकार महा ऑनलाईन go.in वेबसाईट यायचं. वेबसाईटची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही वेबसाईट डायरेक्ट येऊ शकता. इथे आल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. सुरुवातीला आपल्याला इथं आपलं लॉग इन आयडी पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तर तुम्ही जरा लॉग इन आयडी पासवर्ड जर क्रिएट नसेल केलं तुम्हाला इथं न्यू युजर रजिस्टर हेर यावर क्लिक करायचं आणि तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन तयार करून घ्यायचं. मी माझ्याकडे रजिस्ट्रेशन केलं आहे त्यामुळे मी डायरेक्ट माझं युजर नेम आणि पासवर्ड टाकून घेतो. तुम्हाला जर युजर नेम पासवर्ड जर तुम्ही बनवणार असेल तर कशा पद्धतीने बनायचा त्याचा सुद्धा व्हिडिओ मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. ते जाऊन तुम्ही बघू शकता की लॉग इन आयडी पासवर्ड कशा पद्धतीने क्रिएट करायचा. आणि लॉग इन आयडी पासवर्ड क्रिएट केल्यानंतर आपण बघणार आहोत की रहिवास प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढायचं. तर चला तर बघूया. माझ्याकडे युजर नेम आणि पासवर्ड आहे. मी माझा इथे युजर नेम टाकतो आणि खाली पासवर्ड टाकतो. पासवर्ड टाकल्यानंतर खाली कॅप्चा टाकतो. कॅप्चा टाकल्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं. लॉग इन केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं दिसेल. तर आपल्याला होम टॅबवर इथे यायचं. इथं आल्यानंतर आपल्याला रिव्हेन्यू डिपार्टमेंट बघायचं. जिथे कुठं आपल्याला रिव्हेन्यू डिपार्टमेंट असेल आपल्याला रिव्हेन्यू डिपार्टमेंट आपल्याला सिलेक्ट करायचं. इथे बघू शकता तुम्ही रिव्हेन्यू डिपार्टमेंट यावर आपल्याला क्लिक करायचं. रिव्हेन्यू डिपार्टमेंटवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे आल्यानंतर आपल्याला सब डिपार्टमेंट आपल्याला सिलेक्ट करायचं. सब डिपार्टमेंट आपल्याला रिव्हेन्यू सर्व्हिस यावर क्लिक करायचं. रिव्हेन्यू सर्व्हिसवर सिलेक्ट केल्यानंतर समोर आपला असं काही इंटरफेस येईल. ते इथं आपल्याला टेम्पररी रेसिडेन्स सर्टिफिकेट यावर क्लिक करायचं. आपल्याला रहिवास प्रमाणपत्र काढायचं त्यामुळे आपल्याला रेसिडेन्स सर्टिफिकेट यावर सिलेक्ट करायचं. यावर सिलेक्ट केल्यानंतर आपला प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आपल्याला सर्व्हिस लिस्ट यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे आल्यानंतर आपल्याला टेम्पररी रेसिडेन्स सर्टिफिकेट यावर पुन्हा आपल्याला क्लिक करायचं. समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते रिक्वायर्ड इथं केलेले, तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आपल्याला इथं दाखवलेलं आहे. इथं बघू शकता मी प्रूफ ऑफ आयडेंटिटी एनीवन यामध्ये आपल्याला दाखवलेल्यापैकी पॅन कार्ड, पासपोर्ट, वोटर कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, ॲप्लिकंट फोटो यापैकी आपल्याला एक लागणार आहे. हे तुम्हाला दाखवलेल्या प्रत्येकापैकी एक डॉक्युमेंट्स आपल्याला इथं लागणार आहेत. ते आणि त्याचबरोबर तुम्हाला इथं एक ऑर्डरमध्ये एक डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि सेल्फ डिक्लेरेशन सुद्धा लागणार आहेत. ते इथं आल्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं. कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं आल्यानंतर आपल्याला पहिले सुरुवातीला आपल्या इथं मराठी सिलेक्ट करून घ्यायचं. इथं आपल्याला जायचं. इथं आपल्याला रहिवास प्रमाणपत्र सिलेक्ट करायचं. त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुन्हा इथं आपल्याला खाली यायचं. थोडं लॉग इन केलं तुम्हाला तुमची इथं व्यक्तिगत माहिती दिसेल. तुम्हाला तुमचं नाव दिसेल इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. इथे तुम्हाला संबोधन निवडायचं. इथं तुम्ही श्री, श्रीमती, कुमारी जे कोणी असेल ते आपल्याला निवडून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला वडिलाचं इथं श्री निवडायचं आणि इथं आपल्याला वडिलाचं नाव इंग्रजीमध्ये टाकायचं. इथं मराठीमध्ये ऑटोमॅटिक फिल्ड होईल. वडिलाचं नाव टाकल्यानंतर आपल्याला इथं ईमेल आय डी टाकायचा. असेल तर टाकायचं, नसलं तर सोडून दिलं तरी चालतं. ते मॅन्डेटरी नाही. त्यानंतर आपला व्यवसाय निवडायचा. तुम्ही शेती करता, कुठे नोकरी करता, जे काय तुम्ही करत असाल ते आपल्याला इथं निवडून घ्यायचं. तुमचा व्यवसाय निवडल्यानंतर आपल्याला इथं पुन्हा खाली यायचं. इथं तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा. असेल तर टाका, नसला तरी नाही टाकला तरी काही अडचण नाही. त्यानंतर इथं आपला राष्ट्रीय ध्वज आपलं भारतीय. त्यानंतर आपल्याला त्याचा या पत्त्यावर केव्हापासून राहता, तुम्ही या ॲड्रेसवर कधीपासून राहता ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. तुमचं ज्या या पत्त्यावर जेव्हापासून तुम्ही तुमचं वर्ष आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला पुन्हा खाली यायचं. इथे खाल्यानंतर आपला अर्जाच्या निवासाचा तपशील भरायचा. इथं आपल्याला आपला ॲड्रेस फिलअप करायचा आहे. इथे तुम्हाला तुमचं घर क्रमांक टाकायचं, तुम्हाला तुमचं इमारत नेम असेल तर ते टाकायचं, तुम्हाला तुमच्या विभागाचं नाव टाकायचं, तुमचा मार्ग रस्ता आपल्याला टाकायचं, तुमच्या जवळ जे प्रसिद्ध ठिकाण असेल ते आपल्याला टाकायचं. इथे आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं तालुका सिलेक्ट करायचा. तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला गाव सिलेक्ट करायचं.
इथे आपलं गाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपल्या शहराचा जो काही पिनकोड असेल ते आपल्याला पिनकोड टाकून घ्यायचा शहराचा गावाचा. पिनकोड टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा खाली यायचं. तुम्ही तुमचा ॲड्रेस फिलअप करून झाल्यानंतर आपल्याला खालीच इथं लाभार्थ्याचे नाते आपल्याला इथं निवडायचे. इथं आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा. इथं मॅन्डेटरी नाही आहे, नाही टाकलं तरी जमतं. त्यानंतर तुम्हाला इथे विचारेल सध्याच्या पत्त्यावर केव्हापासून राहता, तर आपण या ॲड्रेसवर केव्हापासून राहतो ते आपल्याला इथं वर्ष सिलेक्ट करायचं. आपण जेव्हापासून या ॲड्रेसवर राहतो ते आपल्याला वर्ष इथं सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर अर्जदाराच्या महाराष्ट्रातील रहिवासी कालावधी 15 वर्ष असणं आवश्यक आहे. आपलं कमीत कमी इथं रहिवासी इथं 15 वर्ष असणं आवश्यक आहे. तुम्ही इथं किती वर्षापासून राहता ते आपल्या इथं वर्ष इथं टाकून घ्यायचं. तुम्ही इथं किती वर्षापासून राहते ते टाकल्यानंतर आपल्या इथं पुढं इथं अर्जदाराचे नाते निवडायचे. तुम्ही कोणासाठी हे रहिवास प्रमाणपत्र करताय, आई आजोबा काका काकी जे काय रिलेशन असेल तुम्ही त्यासाठी कारण ते रिलेशन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. आणि तुम्ही जरा स्वतःसाठी करत असाल तर आपल्याला स्वतः इथं सिलेक्ट करायचं. स्वतः सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी संबोधन इथं फिल झालेलं दिसेल तुमचं ऑलरेडी. इथं तुम्हाला तुमचे स्वतःचे नाव लाभार्थीचं नाव इथं ऑटोमॅटिक फिल झालेलं दिसेल. इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यावर खाली आपल्या इथं यायचं. इथं आपल्याला जन्माचा तपशील विचारायला आहे. तुमचा जो वरती जो ॲड्रेस आपण टाकला तुमचा असेल ते तोच असेल तर होय करायचं, आणि जन्माचा जर वेगळा असेल तर नाही करायचं. मी इथं वरती जो ॲड्रेस टाकला माझा तोच जन्माचा तपशील आहे, मी त्यामुळे इथं होय करतो. तुमचं या व्यतिरिक्त जर जन्माचा तपशील जर कुठे असेल तर नाही करायचं. नाही केल्यानंतर तुमचं जिथे कुठे जन्म झाला तो आपल्याला इथं टाकून घ्यायचं. तर माझा जन्म मी ज्या ठिकाणचा रहिवासी करते त्याच ठिकाणी झालेला आहे, त्यामुळे मी होय या बटनावर क्लिक करतो. त्यानंतर इथं खाली यायचं. इथं खाली आल्यानंतर आपल्याला लाभार्थीची शैक्षणिक माहिती आपल्याला इथं भरायचं. आपल्या इथं शिक्षण किती झालं तिथं सिलेक्ट करून तुमचं जे काय 10वी 12वी पदवीधर उच्च पदवीधर जे काय आपलं शिक्षण असेल आपलं इथं शिक्षण सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला संस्थेचं नाव इथं तुम्ही कुठून महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पास झाला, जिथून कुठून तुम्ही पास झाला असेल ते आपल्याला इथं बोर्ड आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. आणि त्यानंतर तुम्ही 10वीला कोणते वर्षी होतं ते वर्ष आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. इथे तुम्हाला तुमचं 10वीचं प्रवेश वर्ष इथं निवडून घ्यायचं. जे का तुमचं 10वीचं प्रवेश वर्ष असेल ते आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. नंतर तुमचं 10वी कोणत्या वर्षी म्हणजे शाळा सोडल्याचं वर्ष तुम्हाला इथं नमूद करायचं. तुम्ही कोणत्या वर्षी शाळा सोडली ते वर्ष आपल्याला इथं नमूद करायचं. शैक्षणिक ठिकाण तुमचे म्हणजे शिक्षण कुठून झालेलं आहे ते आपल्याला इथून शिक्षणाचं आपल्याला ठिकाण टाकायचं. आपलं शैक्षणिक जे ठिकाण असेल, माझं जिल्हा परिषदमधून झालं, तुम्ही जिल्हा परिषद म्हणजे तुम्ही जे काय टाकायचं टाकू शकता. तुमचं शाळा कॉलेज जे काय असेल ते तुम्ही जिथून तुमचं शिक्षण झालं तुम्हाला ते तिथे टाकून घ्यायचं. तुमची शैक्षणिक ठिकाण भरून झाल्यानंतर आपल्या ॲड या बटनावर क्लिक करायचं. तुमची शैक्षणिक माहिती इथं ॲड झालेली आहे. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं खाली तुम्ही बघू शकता अर्जदार इतर राज्यातून महाराष्ट्र राज्यात स्थलांतरित झालेला आहे किंवा नाही. तुम्ही इतर राज्यातून स्थलांतरित झाले आहे का असेल तर हो करायचं, नसेल तर नाही करायचं. मी इथं नाही तर राज्यातून स्थलांतरित झाले असून तुम्ही होय केल्याच्या नंतर तुम्हाला इथं तुमचा खाली स्थलांतरितपूर्वीचा इथं ॲड्रेस आपल्याला इथं टाकायचं. इथं तुम्ही केव्हापासून या राज्यात वास्तविक आहे, इथं स्थलांतरित होण्यापूर्वी कुटुंबाचे वास्तविक कुठे होते तिथं आपल्याला टाकायचं, आणि स्थलांतरित होण्याचे इथं कारण आपल्याला टाकायचं. तर मी पाहिलं अगोदरपासूनच महाराष्ट्राचा रहिवासी आहे त्यामुळे मी नाही या बटनावर क्लिक करतो, म्हणजे मी इतर राज्यातून नाही. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं खाल्ल्यानंतर आपल्याला इथं आल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. खाल्ल्यानंतर आपल्याला इथं बघायचं अर्जदार अन्य जिल्ह्यात शासकीय योजनेचा लाभार्थी आहे का असल्यास ठिकाणचा तपशील. जर तुम्ही यापूर्वी कुठल्या शासकीय योजनेचा लाभ तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात घेतलेला आहे का असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. मी कुठे या जिल्ह्या व्यतिरिक्त शासकीय लाभ घेतलेला नाही त्यामुळे मी इथं नाही करतो. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं खाल्ल्यानंतर आपल्याला इथं प्रमाणपत्र, इथं प्रमाणपत्र आपल्याला कशासाठी आहे आपल्याला इथं ते टाकून घ्यायचं. मी इथं मला टाकतो शैक्षणिक आणि शासकीय कामासाठी. तुम्हाला जे कारण टाकतो ते कारण तुम्ही टाकू शकता. मला इथं रहिवास प्रमाणपत्र कोणत्या कारणासाठी टाकते मी इथं कारण टाकलेलं आहे. इथं तुम्हाला असं कारण टाकून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला पुन्हा खाली यायचं. इथं खाल्ल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता कराराचा तपशील. मी शपथपूर्वक प्रमाणित करतो की मी वर नमूद केलेली माहिती माझ्या माहितीनुसार सत्य आणि अचूक आहे. इथे मी कबूल करतो की ही माहिती नंतर कधी जर चुकीची किंवा खोटी आढळली तर पुढील कारवाईसाठी मी जबाबदार राहील. तर आपल्याला हा मला मंजूर आहे यावर क्लिक करायचं. त्यानंतर समावेश करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. नंतर समावेश करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. समावेश करा या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस आपल्याला दिसेल. या स्टेपमध्ये नंतर प्रमाणपत्रामधील कुठल्याही माहिती दुरुस्त होणार नाही याची नोंद घ्यावी.
तरी कृपया प्रमाणपत्रातील माहिती पुनर्पडताळणी करूनच सर्व दुरुस्ती आताच करून घेणे. आता जर तुम्ही काही माहिती चुकीची भरली असेल तर तुम्ही जर सबमिट केलं असेल तुमची माहिती पुन्हा दुरुस्त होणार नाही. त्यामुळे तुम्ही माहिती पूर्णपणे बरोबर भरली असेल तर आपल्याला ओके या बटनावर क्लिक करायचं. ओके या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा समावेश करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. समावेश करा या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथे दिसेल. इथे तुम्हाला म्हणतात तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन करण्यात आला आहे. तुमचा अर्ज क्रमांक कृपया दस्तऐवज अपलोड करा. आता यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ओके या बटनावर क्लिक करायचं. ओके या बटन इथे तुम्हाला अर्जाचा टोकन नंबर प्राप्त झालेला आहे. त्यानुसार सेवा इथे तात्पुरता रहिवासी म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र आपल्याकडचं आपण सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यायचं आपला सुरुवातीला इथं फोटो अपलोड करायचा आहे. आपला फोटोची रुंदी आडवी 160 पिक्सेल आणि उंची आपल्याला 200 ते 212 पिक्सेल इथं पाहिजे. तुम्हाला 5 KB ते 20 KB पर्यंत फोटो अपलोड करायचा. त्यानंतर आपलं चॉईस या बटनावर क्लिक करायचं. चॉईसवर क्लिक केल्याच्यानंतर जिथे कुठे तुम्ही तुमचा फोटो ठेवला आहे तो फोटो आपल्याला इथं अपलोड करून घ्यायचा. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने माझा इथं फोटो अपलोड झालेला आहे. फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला पुन्हा खाली यायचं. इथे आपल्याला ओळखीचा पुरावा इथं अपलोड करायचा आहे. कागदपत्र JPG PDF स्वरूपात इथं असावा. कागदपत्राचा आकार किमान आपल्याला 75 KB आणि कमीत कमी कमाल 500 KB इतके असावे. 75 KB ते 500 KB पर्यंत आपल्याला फोटो किंवा तुमचं PDF फाईल असेल ती इथं आपलं अपलोड करायचं. तुम्हाला ओळखीच्या पुराव्यामध्ये एक पुरावा इथं अपलोड करायचा. मी इथं ओळखीच्या पुराव्यामध्ये इथं आधार कार्ड इथं अपलोड करतो. यावर आपल्याला इथं क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर सिलेक्ट यावर आपल्याला क्लिक करायचं. सिलेक्टवर क्लिक केल्यानंतर अपलोड फाईल यावर क्लिक करायचं. त्यानंतर चॉईस फाईल यावर क्लिक करायचं. त्यानंतर आपण जिथे कुठं आपलं आधार कार्ड ठेवलं असेल ते आधार कार्ड इथं अशा पद्धतीने इथं आपल्याला अपलोड करून घ्यायचं. माझं अशा पद्धतीनं आधार अपलोड झालं. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथं पत्त्याच्या पुराव्यामध्ये सुद्धा इथं आपल्याला एक तुम्ही इथं पत्त्याच्या पुराव्यामध्ये देखील इथं आधार कार्ड अपलोड करू शकता. मालमत्ता कर पावती त्याचबरोबर वीज देयक जे काय तुमच्याकडे अवेलेबल असेल इथं तुम्हाला एक पत्त्याच्या पुराव्यामध्ये इथं अपलोड करायचं. मी इथं पत्त्याच्या पुराव्यामध्ये पुन्हा आधार कार्डचा अपलोड करतो. तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स असेल ते तुम्ही इथं अपलोड करू शकता. त्यानंतर अशा पद्धतीने तुमचं डॉक्युमेंट्स इथं अपलोड होऊन त्यानंतर इतर दस्तऐवज यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्याकडे यापैकी कोणतं एक डॉक्युमेंट्स असेल तर ते इथं आपलं अपलोड करायचं. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. त्यानंतर इथं आपलं जन्माच्या दाखल्यामध्ये सुद्धा इथं खाली यायचं. वयाच्या पुराव्यामध्ये तुम्ही जन्माचा दाखला इथं अपलोड करू शकता. त्याचबरोबर तुम्ही बोनाफाईड प्रमाणपत्र इथं अपलोड करू शकता. प्राथमिक शाळेचा प्रवेशपत्र इथं तुम्ही अपलोड करू शकता. मी इथं जन्माचा दाखला इथं अपलोड करतो. जसं मी आधार कार्ड ज्या पद्धतीने अपलोड करतो त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचा जन्माचा दाखला सुद्धा इथं अपलोड करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. अपलोड केल्यानंतर इथे खाली आपल्याला रहिवासी पुरावा किंवा नाही यापैकी एक आपल्याला इथं एक डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. नसलं जरी इथं काही प्रॉब्लेम नाही केलं तरी चालतं. पण इतरमध्ये तुम्हाला खाली एक डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. मी इतरमध्ये एक डॉक्युमेंट्स अपलोड करतो. तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स असेल ते तुम्ही इतरमध्ये एक डॉक्युमेंट्स अपलोड करा. मी इतरमध्ये सुद्धा एक डॉक्युमेंट्स अपलोड करा. त्याचबरोबर तुम्ही आपल्याला इथं आपण स्वयं घोषणापत्र इथं अपलोड करायचं आहे. तुम्हाला इथं त्यापूर्वी तुम्हाला तुमचं स्वयं घोषणापत्र इथून डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला भरायचं. भरल्यानंतर आपल्याला इथं आपलं स्वयं घोषणापत्र इथं अपलोड करायचं. मी माझं स्वयं घोषणापत्र इथं अपलोड करतो. चॉईस फाईलवर क्लिक करून जिथे कुठे तुम्ही तुमचं स्वयं घोषणापत्र ठेवलं आहे ते स्वयं घोषणापत्र इथं आपलं अशा पद्धतीने अपलोड करून घ्यायचं. माझं इथं स्वयं घोषणापत्र सुद्धा इथं अपलोड झालेलं आहे. त्यानंतर मी इथं खाली येतो. आपल्याला खाली यायचं. खाली आल्यानंतर आपल्याला इथं अपलोड डॉक्युमेंट्स यावर क्लिक करायचं. अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. इथं बघा तुम्ही आपल्याला ते तुमचे दस्तऐवज यशस्वीरित्या जतन करण्यात आले आहे. कृपया सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा. आता आपल्याला इथं शेवटचं ऑप्शन आपल्याला फक्त इथं पेमेंट करायचे आहे. त्यानंतर आपल्याला ओके या बटनावर क्लिक करायचं. ओके या बटनावर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं आपल्याला आता पेमेंट करायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला तुमचं इथं अर्जाचा टोकन नंबर दिसेल. तुम्ही सेवेचं म्हणजे तुम्ही कशासाठी अप्लाय केलं ते आपल्याला दिसेल. इथं तुम्हाला तुमचं पूर्ण नाव दिसेल आणि तुम्हाला इथं किती पेमेंट करायचे ते पेमेंट दिसेल. पुष्टी करा यावर आपल्याला क्लिक करायचं. पुष्टी करा यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला पेमेंट करण्याचे वेगवेगळे ऑप्शन दिसेल. तुम्ही वॉलेटनं पेमेंट करू शकता, नेट बँकिंग करू शकता, क्रेडिट कार्ड, IMPS जे काय तुमच्याकडे ऑप्शन अवेलेबल असेल ते तुम्ही पेमेंट करू शकता. इथं नेट बँकिंगना
पेमेंट करतो. कशा पद्धतीने पेमेंट करतो मला मी दाखवतो. इथे तुम्ही नेट बँकिंगवर क्लिक करायचं. नेट बँकिंगवर क्लिक केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस दिसेल, पे गो इंडिया ऑल बँक्स. इथं आपल्याला यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला आपलं असं काही इंटरफेस दिसेल. आपल्याला प्रोसीड फॉर पेमेंट यावर आपल्याला क्लिक करायचं. प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला QR सिलेक्ट करायचं. QR सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट आवर QR यावर क्लिक करायचं. इथं भीम UPI आपल्याला सिलेक्ट करायचं. हे सिलेक्ट केल्यानंतर आपला मेक अ पेमेंट फॉर यावर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला समोर असा काही इंटरफेस दिसेल. आपला हा QR कोड आपल्या फोनपेद्वारे गुगल पेद्वारे स्कॅन करून घ्यायचा आणि पेमेंट करायचे. पेमेंट सक्सेसफुल आपली होऊन जाईल. पद्धतीने आपली पेमेंट आता सक्सेसफुल झालेली आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला असा काही समोर इंटरफेस येतो. हे आपले पेमेंट रिसिप्ट आहे, आपल्याला सेव्ह करून घ्यायची आहे. तुम्ही इथं प्रिंट या बटनावर क्लिक करायचं आणि आपली रिसिप्ट आपल्याला सेव्ह करून घ्यायची. अशा पद्धतीने तुम्ही रहिवास प्रमाणपत्र काढू शकता. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.